हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन, आयपीएस बसवराज तेलींसह 10 जणांची टीम, बीडमधल्या तपासाला वेग. ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत. शिर्डीत 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात, भाजपच्या अधिवेशनात पक्षप्रवेश जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. आपण सर्वजण सत्तारांच्या नेतृत्वाला जपण्याचं काम करू. जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तर मी पुन्हा येईल, सत्तारांचंही सोहळ्यात आश्वासन. जळगावच्या पाळधी गावात राड्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त. पाळधी गावात उद्या रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. नागपूरमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या मुलानं केली आई-वडिलांची हत्या. तर लखनौमधील एका हॉटेलमध्ये नराधम मुलानं आईसह 4 बहिणींना संपवलं. छत्रपती संभाजीनगरातील 21 कोटींच्या घोटाळ्यातला आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतनं अटक. 10 कोटींची मालमत्ता जप्त, 7 दिवसांची पोलीस कोठडी. गडचिरोलीच्या गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली एसटी बस. मुख्यमंत्र्यांसह गावकऱ्यांचाही लाल परीतनं प्रवास. जहाल माओवादी तारक्काचं आत्मसमर्पण. गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर केलं आत्मसमर्पण. अमेरिकेच्या लुईझियानामध्ये दहशतवादी हल्ला. जमावामध्ये ट्रक घुसवल्यानंतर ट्रक चालकाचा अंदाधुंद गोळीबार. 12 जण मृत्युमुखी, 30 जण जखमी. छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेत रेडा घुसल्यानं अनेक विद्यार्थी जखमी. जखमी विद्यार्थ्यांवरती घाटी रुग्णालयात उपचार. धक्कादायक घटना, सीसीटीव्हीत कैद.